नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे MK कोचिंग क्लासेसमध्ये। तर आपण 8वीचा एक्सपान्शन फॉर्म्युला हा चॅप्टर पाहत आहोत आणि हे आपलं सेकंड लेक्चर आहे एक्सपान्शन फॉर्म्युलेचं। ठीक आहे, तर सेकंड लेक्चर आहे। तर आपण मागच्या लेक्चरमध्ये हे पाहिलं होतं x+a आणि x+b ह्याला सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळालं होतं, अशा कशा प्रकारे सॉल्व केलं होतं तुम्हाला माहिती आहे। x² + x × a + b + ab। तर हे काय करतो मी तुम्हाला इथे लिहून ठेवतो एका जागी आणि आपण याच्यावर काय करूया, काही ह्याच्यावर एग्जाम्पल पाहूया। तर हे इथं x+a = x+b आहे। तर मी ह्या जागी लिहितो कारण आपल्याला हा जो स्पेस आहे तो लागणार आहे। ठीक आहे, तर मी काय करतो, हा फॉर्म्युला ह्याला सोडवल्यावर ह्याला यूज करा किंवा तुम्हाला काय करू शकता, तुम्ही याला सोडवू बी शकता तशाच प्रकारे। तर पहा इथे लिहितो मी x+a × x+b। ह्याला जर सोडवले आपण x+a x+b हे मागच्या लेक्चरमध्ये बघितले तर आपल्याला काय मिळालं होतं, x² + x आणि ब्रॅकेटमध्ये तुमचा काय होता a + b आणि तुमचा प्लस काय होता ab। तर हे आपण ह्याला सोडवलं होतं x+a x+b। तर हे आपल्याला उत्तर मिळालेले x² + x इन ब्रॅकेट a + b आणि हा ab। तर हे ठीक आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला समजला असेल। ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली एक्झाम्पल सोडवू शकता किंवा जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला काय करतो, एक्झाम्पल सोडवताना एक्झॅक्टली कसे एक्झाम्पल सोडवायचे। आता काही वेळेस काय होऊ शकते, हा फॉर्म्युला तुम्ही विसरू शकता। हा फॉर्म्युला एवढा काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का, नाही आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे। तर हा फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, विसरू शकता। तर ह्या फॉर्म्युल्यावरले काही एक्झाम्पल कसे सोडू शकता पहा तुम्ही। तर तुमचं क्वेश्चन काय आहे पहा, ह्याच्यावर काय क्वेश्चन असणार आहे, एक्सपांड म्हणून येईल तुम्हाला। काय क्वेश्चन येईल, एक्सपांड। तर एक्सपांड म्हणून येईल तर तुमचा पहिला क्वेश्चन पाहूया, एक्सपांड। तर फर्स्ट क्वेश्चन असेल तुमचं, पहा मी घेतोय x+2 x+3। तर एक क्वेश्चन आहे तुमच्याकडे, का आहे x+2 आणि x+3 हा क्वेश्चन आहे। ठीक आहे, तर हा तुमचा म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये आहे, हा x ला x प्लसला प्लस, हा तुमचा 2 काय आहे a आहे ब्रॅकेट क्लोज आणि x ला x प्लस हा b काय आहे तुमचा 3 आहे। मग तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यानुसार डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, सोडू शकता। परंतु असं होऊ शकते परीक्षेमध्ये की तुम्ही हा फॉर्म्युला विसरून गेला। आता तुम्हाला आता लेक्चर बघताय तर तुम्हाला लक्षात राहील हा फॉर्म्युला, आणि परीक्षेमध्ये काय होऊ शकते, तुम्ही विसरून जाऊ शकता हा फॉर्म्युला। मग तशा वेळेस काय करायचं, तर आपण अशा वेळेस एकच लक्षात ठेवायचं, हा फॉर्म्युला लक्षात राहिला तर चांगली गोष्ट आहे, आणि जर राहिलं नाही तर काय करायचं, तर ह्याला आपण जसा फॉर्म्युला हा काढला होता तसंच सोडवायचं। ह्याला पहा कसं सोडायचं, तर ह्या एक्सनं काय करायचं, ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं, प्लसला प्लस, या 2ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ह्या पहिल्या टर्मनं मल्टिप्लाय करायचं। कसं करणार तुम्ही पहा, हा एक्स मी ते लिहितो, हा एक्स लिहिला, ठीक आहे, एक्सला एक्स लिहिला, ठीक आहे, हा एक्स आहे। त्याच्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट x+3 ला 3, हा एक्स न मल्टिप्लाय करतोय। तर कसं मल्टिप्लाय करायचं, हा एक्सला एक्स, हा एक्स आहे, काही लोकांना ओळखू येत नसेल, एक्सनं मल्टिप्लाय केलं तर ह्या x+3 आहे। त्याच्यानंतर हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर काय, ह्या 2ने ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय असेल 2, आणि हा x+3 ला x+3। तर इथपर्यंत काही अडचण नसणार आहे तुम्हाला। ठीक आहे, आता याला फर्दर काय करायचं, तुम्हाला सोडवायचं। ह्या एक्सनं काय करायचं, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं। तर x × x काय होईल तुमचा, हा x × x काय होईल तुमचा, हा x × x x² होईल, ह्या x आणि हा x x², प्लस हा x × 3 काय होईल तुमचा 3x होईल। ह्याने ह्या ब्रॅकेटला सोडवल्यावर तुमचा x × x x² प्लसला प्लस x × 3 3x, हा प्लसला प्लस, ह्या 2नं तुम्ही याला मल्टिप्लाय करा, 2नं मल्टिप्लाय केलं तर तुमचा होईल 2x प्लस, आणि ह्या 2नं 3 ला मल्टिप्लाय केलं तर 2 × 3 6 होईल तुमचा। ठीक आहे, पहा तर आणि पुढं सोडवा, पहा याला काय सोडू शकता तुम्ही, हा x² ला x² प्लसला प्लस, हा 3x आणि 2x तुमचा झाला 3x आणि 2x, हा ॲडिशन आहे दोघांमध्ये, मल्टिप्लिकेशन नाही। ॲडिशन असेल तर हा 3x आणि 2x किती होईल तुमचा 5x होईल, किती होईल 5x, प्लस 6 ला 6। तर तुम्ही फायनली तुमचं उत्तर काय येणार आहे, x² + 5x काय येणार आहे तुमचं उत्तर, x² + 5x + 6 हे काय येणार आहे तुमचं आन्सर येणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करूया आपण, अशाच प्रकारचा एक दुसरा एक्झाम्पल घेऊया। दुसरं एक्झाम्पल तुमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे, मी काय करतो, ह्याला मिटवतो, ह्याला मिटवून काय करतो, ह्या जागी तुमचं दुसरं एक्झाम्पल घेतो। हे कळलेलं आहे तुम्हाला, ह्याच पद्धतीने सोडवायचे मी जसं सांगितलं तसं। फॉर्म्युला जरी तुम्हाला लक्षात असला तर चांगली गोष्ट आहे, पण फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, नक्कीच विसरू शकता। तर दुसरं एक्झाम्पल आहे तुमचं, तर का आहे दुसरं एक्झाम्पल, y + 4y - 3।
y+4 हा y+4 आणि y-3 हे एक्झाम्पल आहे. y+4 y-3 हे एक्झाम्पल आहे. तर तुम्हाला ह्याला काय करायचं, सोडवायचं y+4 y-3 ह्याला सोडवायचं आहे. तर कसं सोडवायचं पहा, लक्ष द्या. आता हे x + a x + bचा फॉर्म्युला होता. आता हे सोडून द्या तुम्ही फॉर्म्युला, ठीक आहे, तुम्हाला लिहून दिलेलं आहे, पण असं सोडवायचं डायरेक्टली, कसे असो, मायनस असो प्लस असो. ह्या वायनं काय करायचं, तुम्ही ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, ह्या वायनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ह्या वायनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर y × y-3 y × y-3 हा प्लस असेल तर प्लस, हा प्लस. ह्या 4नं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा, 4ला 4नं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 4 × हा y-3. ठीक आहे, हे इथपर्यंत काय अडचण नसणार आहे तुम्हाला. आता काय करणार आपण, ह्याने याला मल्टिप्लाय करणार आहे आणि ह्याने ह्याला मल्टिप्लाय करणार आहे. तर या वायने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर y × y y² होईल, y × y y², मायनसला मायनस y × 3 3y होईल, y × y y² मायनसला मायनस y × 3 3y प्लसला प्लस 4 × y तुमचा 4y होईल, 4 × y 4y मायनसला मायनस हा 4 × 3 तुमचा काय होईल, 4 × 3 तुमचा होईल 12. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सोडवल्या. त्याच्यानंतर फर्दर सॉल्व करायचं. याला फर्दर कसं सॉल्व करू शकता पहा, बघायचं. ह्या y² जशाच तसा राहील तुमचा, y² ला y², हा -3y आहे आणि हा +4y आहे, हा +4y आहे हा. ठीक आहे, तर हा +4y आहे, हा +4y मधनं -3y गेला तर तुमचा काय होईल, 1y राहील. ठीक आहे, आणि -12 ला 12. तर ह्या 1y ला आपण सिम्पली y पण लिहू शकतो, y² + 1y -12 y म्हणजे तुमचा सिम्पली 1y म्हणजे तुमचा y पण लिहू शकता तुम्ही याला. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसणार आहे. वाटलं तर तुम्हाला याला लिहू शकता y² + 1y म्हणजेच y -12 ला 12. हे पण काय झालं आहे तुमचं सॉल्व करून झालेलं आहे. ह्याच्यानंतर काय करूया आपण, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 घेतलेला आहे. थोडासा लेंदी क्वेश्चन होऊ शकतो, थोडंसं लक्ष द्या. तर 3rd क्वेश्चन आहे 2a + 3b आणि 2a - 3b. तर कसं सोडायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. ह्याने काय करायचं, ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, प्लस असेल तर इथं प्लस, मायनस असेल तर मायनस. त्याच्यानंतर ह्याने तुम्हाला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर पहा मी लिहितो, पहा इथं सोडवतो आपण. 2a ने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. हा 2a कुठला आहे, हा 2a. त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेट जशाचा तसा. ठीक आहे, 2a - 3b हा ब्रॅकेट लिहिलेला आहे मी जशाच तसा. इथं प्लस आहे म्हणून मी इथं लिहिलेलं आहे प्लस. त्याच्यानंतर ह्या 3b ने ह्याला पूर्ण मल्टिप्लाय करायचं. पहा हा 3b आहे, 3b ला 3b आणि ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. तर काय आहे तुमचा हा ब्रॅकेट 2a - 3b. तर ठीक आहे, 2a - 3b आपण लिहिलेला आहे. हा ठीक आहे, आता ह्याला सोडवायचं तुम्हाला. इथपर्यंत काय अडचण नसणार आहे तुम्हाला. हे थोडंसं इथून कॅल्क्युलेशन वाढू शकतात. ह्या 2a ने काय करायचं, ह्या 2a ने ह्या 2a ला मल्टिप्लाय करायचं. हा 2a ने ह्या 2a ला मल्टिप्लाय केलं तर हा 2a इथला, त्याच्यानंतर हा 2a. ठीक आहे, का डायरेक्टली बी सोडू शकतो मी. हा 2a आणि हा 2a, तर हा 2 × 2 4, 4a × पहा तुम्हाला कन्फ्युजन होईल थोडंसं. मी याला ब्रॅकेटमध्ये टाकतो. हे कळलं तुम्हाला. ह्या 2a ने मी ह्या 2a ला मल्टिप्लाय केलं, हा 2a हा 2a, हा मायनसला मायनस. आता ह्या 2a ने ह्या 3b ला मल्टिप्लाय करायचं. हा 2a आणि हा तुमचा ब्रॅकेटमध्ये 3b. ठीक आहे, हा 2a हा ब्रॅकेटमध्ये 3b, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. याचा अर्थ ब्रॅकेट असते आणि असं असते, याचं मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, ह्या प्लसला प्लस. आता ह्या 3b ने ह्याला मल्टिप्लाय करायचा. हा 3b आणि ब्रॅकेटमध्ये तुमचा 2a. ठीक आहे, हा मायनसला मायनस. हा 3b ने ह्या 3b ला मल्टिप्लाय करा. हा 3b आणि तुमचा ब्रॅकेटमध्ये 3b. ठीक आहे, इथपर्यंत काही शंका नाही. आता मी थोडंसं स्टेप वाढवतोय तुम्हाला इझी जावं म्हणून. तर याच्यानंतर आपण फर्दर सॉल्व करा. हा 2 आणि हा 2 तुमचा, हा 2 आणि हा 2 दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होईल, 4. हा 2 आणि हा 2 4. हा a आणि हा a किती होईल तुमचा, a². ह्याला सोडवलं तर a². डायरेक्टली तुम्ही करू शकता 2 × 2 4 आणि a × a a², 4a². इथं पण तुम्हाला अवघड जाईल म्हणून मी एक स्टेप वाढवली. ह्याला सोडवल्यावर हे भेटले आपल्याला. हा मायनसला मायनस. हा 2 × 3 काय होईल तुमचा, हा 2 आणि हा 3 6 झाला. हा 2 आणि 3 6 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर, आणि हा a × bचं मल्टिप्लिकेशन ab होते. ठीक आहे, इथपर्यंत ह्याला सोडवले आपल्याला हे भेटलेलं आहे. ह्या प्लसला हा प्लस. त्याच्यानंतर ह्या 3 आणि 2चं जर मल्टिप्लिकेशन केलं, 3 × 2 तुमचा होतो 6. आणि b × a किंवा a × b एकच असते. b × a आणि a × b, मी a × b लिहितो. हा a 6ab.
ठीक आहे 6ab कळले तुम्हाला. तर हे सोडवल्यावर हे भेटलेलं आहे. ह्या सगळ्यांना सोडवलं तर ह्या दोघांना 3 × 2 6 आणि b × a म्हणजेच a × b. ठीक आहे. हा मायनस, आता हा मायनसला मायनस, ह्या 3bने काय करायचं मल्टिप्लाय करायचं ह्या 3bला, ह्या 3नं मल्टिप्लाय केलं 3ला तर तुमचा होईल 9 आणि b × b तुमचा b² होईल. ठीक आहे. इथपर्यंत काही शंका नसणार. आता त्याच्यात काय कटत असेल तर कटवायचं. -6ab आहे +6ab आहे, -6ab कटला हा +6ab कटला, दोन्ही कटून जातील. तर पुढं काय येईल 4a² - 9b² हे तुमचं उत्तर आलेलं आहे. 4a² म्हणजे 4a² - 9b² याला सोडवल्यावर तुमचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे 4a² - 9b². तर हे झालेलं आहे तुमचं सोडून. तर याच्यानंतर काय करूया आपण एक नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हे समजलं असेल, थोडं समजलं नसेल तर काय करा पुन्हा डबल एक बारचं व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल. चालते. पहा नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन घेतलेला आहे मी. फोर्थ क्वेश्चन आहे. तर ह्याला काय करायचं आहे तुम्हाला सोडवायचं आहे. तर सेम तशाच प्रकारे सोडवायचं आहे तुमचा आहे का नाही. हा a + b आणि आपला हा a + b आहे. त्याच्यानंतर हा जाऊ द्या तुम्ही x + a x + b चा फॉर्म्युला आपण बघितला होता, x + a x + b. ठीक आहे. तर हे तुम्ही काय करा ते सोडून द्या. तर तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात राहील नाही राहील सोडून द्या. तुम्ही काय करा ते फॉर्म्युला लक्षातही ठेवू नका, काही गरज पण नाही. तुम्ही एकच सिंपल मेथड लक्षात ठेवा, मी कसं सॉल्व करतोय, आणि कारण हीच मेथड तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे सिम्पली. तर ह्याला कसं सोडवायचं आहे पहा, लक्ष द्या. तर ह्याला काय करायचं इथं सोडवतो मी ह्याच्या पुढं. तर ह्या एमनं काय करायचं तुम्ही सोल्युशन म्हणून लिहायचे तुम्ही. ठीक आहे. मी आता डायरेक्टली सोडवतो. ठीक आहे. सोल्युशन म्हणून लिहायचं, एक बार लिहायचं, कारण जागा पुरणार नाही आणि तर तुम्हाला व्यवस्थित दिसते म्हणून इथं सोडवतोय. तर ह्या एमनं काय करायचं ह्या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करायचं. हा एम आहे, ह्या एमने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा एम लिहिला त्याच्यानंतर हा ब्रॅकेट असेल हा m + 1/2. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं प्लस आहे तर इथं प्लस. त्याच्यानंतर ह्या 3/2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ह्या 3/2 ला 3/2 ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो आपण. काय करतो m + 1/2. ठीक आहे. 3/2 ला 3/2 ह्या ब्रॅकेटनं मल्टिप्लाय केलं m + 1/2. ठीक आहे. तर आता ह्या एमनं काय करावं लागेल ह्या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करावं लागेल, प्लस 3/2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. पहा कसं करणार आहे तुम्ही. ह्या एमनं मल्टिप्लाय केलं तर तुमचा m × m काय होईल m × m. पहा डायरेक्टली लिहू का मी तुमचा m × वाटलं तर एक स्टेप पाडू तुम्ही. हा m आहे आणि हा इथला m. ठीक आहे. किंवा m × m मी डायरेक्टली काय करतो करून टाकतो डायरेक्टली, कशाला उगाच कन्फ्युजन. हा m × m तुमचा झालेला आहे m². हा m तुमचा झाला m². हा प्लसला प्लस, हा m × m ने ह्या 1/2 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 1/2 m. m × m m² प्लसला प्लस हा 1/2 m. ठीक आहे. ह्या ब्रॅकेटला ह्या पूर्ण m ने मल्टिप्लाय केलं प्लस. आता ह्या 3/2 न काय करायचं ह्याला पूर्ण मल्टिप्लाय करायचं. आता 3/2 ला 3/2 आणि हा m ला m प्लस ह्या 3/2 न ह्या 1/2 ला मल्टिप्लाय करायचं. 3/2 ला 3/2 आणि तुमचा काय आहे × 1/2. ठीक आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. असंही लिहू शकता तुम्ही डायरेक्टली, किंवा ह्याला वाटलं तर असं ब्रॅकेटमध्ये टाका. ह्याला दोघांचा अर्थ सेमच होतो. ठीक आहे. 3/2 × 1/2. तर पहा आता याला फर्दर सोडवायचं आहे तुम्हाला. कसं सोडवता येईल पहा. m² ला m² जशाच तसं ठेवा. पहा ह्या दोघांना तुम्हाला सोडवता येते. पहा ह्याला सोडवतो आपण. हा m² ला m² प्लसला प्लस, हा m इथे एक कॉमन आहे, इथे एक कॉमन, दोघांमध्ये m आहे तर m याच्यामधनं काय करू आपण कॉमन काढू. हा m कॉमन काढला मी. त्याच्यानंतर इथं काय राहील इथं 1/2 राहिला प्लस 3/2 राहिला. ठीक आहे. इथं लक्ष, हे तर तुम्हाला लक्षात आलं असणार आहे. प्लसला प्लस, इथं एक m आहे, इथे एक m आहे, या mला कॉमन काढला, इथं 1/2 राहिला, प्लसला प्लस 3/2 राहिला. पहा जर पुन्हा जर याला जर m न मल्टिप्लाय केलं तर हेच येईल तुमचं. m न मल्टिप्लाय केलं तर 1/2 m प्लस 3/2 m. ठीक आहे. प्लसला प्लस. आता ह्याला काय करायचं तुम्हाला, ह्या दोघांना सोडू शकता तुम्ही. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, आता ह्याचं काय असणार आहे, असं मल्टिप्लिकेशन असेल तर ह्या दोघांचं वरल्यांचं मल्टिप्लिकेशन होईल. हे सोडवलं असेल तुम्ही. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल 3 × 1 काय असेल तुमचा 3च असेल, आणि 2 × 2 तुमचा असेल 4. ह्या एवढ्याला सोडवलं तर आपल्याला 3/4 मिळतो. 3 × 1 काय असेल तुमचा, वाटलं तर तुम्हाला ह्याला असं लिहायचं असेल तर एक स्टेप लिहायचं असेल तर लिहू शकता. म्हणजे ह्यालाच काय लिहू शकतो आपण 3 × 1 असतो, 2 × 2 असतं. ह्याला डायरेक्टली सोडवलं तर तुमचा 3/4 मिळतो ह्याला सोडवलेला. ठीक आहे. हे इथं सोडून दाखवले मी तुम्हाला. हे कळलं तुम्हाला. तर पहा आता ह्याला पुन्हा सोडवायचं तुम्हाला. ह्याला फर्दर सोडवावं लागेल. ह्याला कसं सोडवणार तुम्ही,
आता ह्या दोघांचा काय आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. हे तुम्हाला आता किती 6वी 7वीला झाला असेल. हा एमला एम. आता ह्या दोघांचा असं सोडवताना ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम असेल तर वरल्याची न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन होते आणि सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन होते. तर इथं ॲडिशन आहे म्हणजे 1+3 काय असेल तुमचा ब्रॅकेटमध्ये 1+3 असेल, ॲडिशन आहे आणि दोघांपैकी एक न्यूमरेटर घेतात. म्हणजे दोघाची वरल्याची न्यूमरेटरची ॲडिशन करायची आणि 2 डिनॉमिनेटर असतात त्यापैकी सारखा असल्यामुळे एकच डिनॉमिनेटर घ्यायचं. किंवा दुसरी एक मेथड तुम्हाला सांगितली, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन असं करा. पण ह्यापेक्षा ही सोपी जाईल मेथड तुम्हाला. +3/4ला 3/4 +3/4ला 3/4 इथपर्यंत काय अडचण नसणार आहे तुम्हाला. पुन्हा याला फर्दर सोडवा. फर्दर सोडवल्यावर m² m² प्लसला प्लस हा 3 × 1 1+3 काय असेल तुमचा 4 असेल. 1+3 काय असेल 4. पहा 4 आणि हा 2, हा 1+3 4 आहे, हा 2ला 2, हा mला m, ब्रॅकेट क्लोजला ब्रॅकेट क्लोज +3/4ला 3/4. आता तुम्ही याला सोडू शकता आणि ह्या 4ला जर 2ने डिवाइड केलं तर पहा 4ला जर 2ने डिवाइड केलं तर हे कटेल. किती होईल 2 येईल. 4ला आहे का नाही 2 × 2 4 म्हणजे 2 जर डिवाइड केलं एक बे दोन्ही 4 म्हणजे 2 येईल इथं. म्हणजे ह्याला पुन्हा आणि काय लिहू शकता m² प्लस हा 2 उरला इथं, फक्त किती उरला 2ला मी 2m लिहितो प्लस 3/4. म्हणजे हे तुमचं काय आलेलं फायनल आन्सर आलेलं आहे. काय आलेलं आहे फायनल आन्सर तुमचं पहा. तर हे लिहिलेलं आहे मी m² + 2m + 3/4 m² + 2m + 3/4. हे कळलं असेल तुम्हाला. जर याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही काय करा पुन्हा एकदाचा व्हिडिओ पहा. त्याच्यानंतरचा एक लास्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन हे मिटवतो मी, ठीक आहे. मिटून आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पहा लक्ष द्या. तर नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे क्वेश्चन नंबर 5. ह्याला काय करायचं एक्सपांड करायचं. ह्याला कसं सोडवता पहा तुम्ही. ह्याला काय करायचं, ह्याने आपण जसं आता मागचे 2-4 गणित सोडवले तसं सोडायचं. ह्या एक्सने काय करायचं ह्याला मल्टिप्लाय करायचं. तर काय येईल तुमचा हा एक्सला एक्सने ह्याला मल्टिप्लाय केलं तर तुमचा x × x - 7 x × x - 7 ठीक आहे. ह्या एक्सनं ह्याला मल्टिप्लाय केले x - 7. हा मायनस असेल तर मायनस, इथं प्लस होत असेल तर प्लस, इथं मायनस आहे तर इथं मायनस, ठीक आहे. अगोदर प्लस होता सगळ्या याच्यामध्ये, इथं मायनस असेल तर मायनस. ह्या 3ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. 3ने मल्टिप्लाय केलं तर तुम्ही x - 7 x - 7ला x - 7 =ला =. पहा आता ह्याला सोडवायचं. ह्या एक्सने ह्याला मल्टिप्लाय करा. हा x × x काय होईल तुमचा, ह्या x × x x² होईल x² मायनस हा x × 7 7x होईल 7x. ह्या मायनसला हा मायनस, ह्या 3ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल तुमचा 3x आणि ह्या 3ने जर 7ला मल्टिप्लाय केलं तर हा मायनस. पहा आता इथं काय लक्षात द्या, हा मायनस आहे, हा मायनसनं ह्या मायनस, हा मायनस आणि हा मायनस तुमचा काय होईल प्लस होईल. इथे लक्ष द्या, हा मायनस आणि हा मायनस, ह्या -3ने मल्टिप्लाय करतो आपण. कशानं मल्टिप्लाय करतो -3ने जर मल्टिप्लाय केलं तर हा मायनस मायनस प्लस होईल आणि 3 × 7 ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. तर याला फर्दर सोडवा. तर फर्दर सोडवल्यावर काय होईल तुमचा x² - 7x आणि 3x. पहा हे दोघाला सोडून घ्या. हा x² ला x² -7x आणि -3x काय होईल तुमचा -10x होईल. ह्या दोघांची बेरीज होईल आणि प्लस 3 × 7 काय होईल तुमचा 21 होईल. 3 × तुमचा हा x आहे, इथे x राहिला, ठीक आहे. हा x, ठीक आहे. इथे x व्यवस्थित लिहितो मी, हा x, ठीक आहे. 10x आणि प्लसला प्लस हा 3 × 7 21 झालेला आहे तुमचा, ठीक आहे. म्हणजे x² - 10x + 21 हे काय तुमचं आन्सर आलेलं आहे, फायनल आन्सर, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचे काय आहे एक्झाम्पल जे होते ते सगळे संपलेले आहेत एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, प्रॅक्टिस सेट 5.1 जो आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. हे एक्झाम्पल तुम्हाला सगळे समजले असतील, ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल पोहोचवा. आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर सजेशन देऊ शकता, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. किंवा तुम्हाला कोणता एखादा चॅप्टर प्रायोरिटी बेसिसवर घ्यायचं असेल तर ते पण सांगू शकता, ठीक आहे. तर चालते. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही काय करा, हे चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करण्यासाठी. थँक्यू वन्स अगेन, ठीक आहे.